सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? चांगलेच असणार. आज आम्ही जाणार आहे, सुट्टी आहे, मुलीला पण सुट्टी आहे, मला पण सुट्टी आहे, मिस्टरांना सुट्टी आहे. घरातलं सगळं सामान संपलं आहे. मला ऑनलाईन मागवण्यापेक्षा स्वतः जाऊन सगळं सामान घेतलेलं मला खूप आवडते. कपडे असो, काही सगळ्या गोष्टी. कारण की फॅमिली सोबत आपण जातो, एक थोडासा एन्जॉय करतो. आपल्या मुलांनाही समजतं शॉपिंग काही असते आणि काही नाही. तर सकाळी आम्ही खूप लवकर उठलो आहे. रुटीन लागले सकाळी लवकर उठण्याची. सगळी कामं माझी आवरलेली आहेत. वॉशिंग मशीन लावली आहे मी. आता बाहेर जाण्याच्या आधी आपलं पेट पूजा तर आपण केलीच पाहिजे. तर मी डोसे करणार आहे मुगाचे. रात्रीच मी डाळ भिजत घातलेली आहे. तर आम्ही डीमार्ट मध्ये जाणार. सध्या ऑफर चालू आहे आणि श्रावण महिना चालू आहे, तर सगळं नॉनव्हेज बंद. तर आम्ही प्रोटीन युक्त आहार घेणार आहे. नो बिस्किट, नो चिप्स. मी शक्यतो सगळ्या गोष्टी टाळते. मी स्वतः खात नाही, माझ्या मुलीला देत नाही. महिन्यातून एकदा किंवा 2-3 वेळा देते, पण मी तिला रेग्युलर देत नाही. कारण तिला इन द फ्युचर तिच्या आयुष्यात प्रॉब्लेम येण्यापेक्षा आताच मला वाटते आई म्हणून मी सावधगिरी बाळगलेली खूप चांगली आहे. म्हणून शक्यतो मी सगळ्या गोष्टी टाळते. तर मी तुम्हाला दाखवणार मी आज ग्रोसरी शॉपिंग मध्ये वेट लॉस, एनिथिंग, तुमचं प्रोटीन युक्त आहार, तुम्ही स्वतःला कसं छान प्रकारे काय काय शॉपिंग करू शकतो. आपण स्वतःच्या मनाला कसं ताबा ठेवायचं की मला ही खरेदी करायची नाही, ती खरेदी करायची नाही. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज दाखवणारच आहे. पण ह्याच्या आधी आपण प्रोटीन युक्त आहार डोसा करूया मस्तपैकी. चला, मी रात्रभर डाळ भिजत घातलेली आहे, तुम्हाला दाखवते. मी रात्रभर भिजत ठेवली होती मुगाची. तर आता मी थोडं मिक्सर मध्ये वाटून घेणार आहे, चांगली जी पेस्ट करणार आहे. त्यात मी टाकणार आहे अद्रक, मिरची, लसूण, ह्या सगळ्या गोष्टी टाकून छानपैकी ह्यांची पेस्ट करणार आहे. मुलीला, मला आणि माझ्या मिस्टरांना छान मी 4-5 डोसे तयार करणार आहे. आणि तुम्ही हा प्रोटीन युक्त आहार तुम्ही करू शकता. जर तुम्हाला अजून थोडासा क्रिस्पी हवा असेल, थोडासा रवा टाकू शकता. एवढा हिचे डोसे छान होतात ना, झटपट डोसे होतात. तुम्ही ऍटलीस्ट 2 तास पण ही डाळ भिजत ठेवू शकता. आता आपण ही वाटण मिक्सर मध्ये वाटून घेऊया. छान पैकी बॅटर आपलं रेडी झालेलं आहे. थोडस टाकत आहे हिंग. मॅगी मसाला मला खूप आवडतो. मॅगी मसाला तुमच्या हिशोबाने तुम्ही, तुमचे जास्त मी मसाले टाकत नाही, तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता. 1 चमचा मीठ. हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे. आणि कांदा, टमाटर, बीट, गाजर, मुलं आपली अशी खात नाहीयेत, त्याच्यावर वरून थोडस मिश्रण टाकायचं डोसा झाल्यावरती. आता मी तुम्हाला दाखवते डोसा कसा बनवायचा. हेल्दी डोसा पण दाखवते आणि मुलांचा फेवरेट डोसा सुद्धा. प्रमोशन करत नाहीये, पण हा माझ्याकडे भाकरीचा तवा, एवढा जाड तवा आहे ना, ह्यातले म्हणजे सेम 2 तवे आहेत, पण मी हा भाकरी चपातीला वापरते. तर ह्याच्यावर सगळ्या डोसे चांगले होत नाही. एक्स्ट्रा मी 2 म्हणजे माझ्या मामीनी मला घेऊन दिले होते. हा एवढे सुंदर डोसे होतात आणि बिना तेलाचे एवढे सुंदर होतात ना, काय सांगू. मुंबई मधून घेतले होते, माझ्या मामीनी मला घेऊन दिले होते. तर आज मी याचं उद्घाटन करत आहे. आपण तर डोसा बनवूया बिना तेलाचा. खूप सुंदर डोसा होतो. थोडस पाणी शिंपडायचं ह्याच्यावर. तवा आपला छान गरम झालेला आहे. आपलं बॅटर ह्याच्यावर टाकायचं. वाव, ऑसम. 3 पळ्या मी टाकलेल्या आहेत. स्प्रेड करायचं छान पैकी ह्या टाइप मध्ये. किती सुंदर होते बघा हेल्दी डोसा. थोडीशी शेजवान चटणी तर तुम्हाला हवी असेल, नसेल तर काही इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. आपण जे कांदा टमाटर कापलं होतं ते त्याच्यावर थोडस स्प्रेड करायचं. छान कांदा टमाटर टाकून, बीट गाजर, मुलं अशी बीट गाजर खात नाही, तर तुम्ही हे टाकून घ्या. मिरं पावडर, चिली फ्लेक्स, ह्या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या टाकून घ्या. थोडासा चाट मसाला पण टाकू शकता. आणि चीज, माझ्या लेकीला चीज खूप आवडतं म्हणून थोडस त्या डोश्यावर मी चीज टाकत आहे. वाव, ह्या टाइप मध्ये आपला प्रोटीन युक्त डोसा होणार आहे. हा डोसा जो बनवलेला आहे बिना तेलाचा बनवलेला आहे. ह्या तव्याला तेलाची बिलकुल म्हणजे बिलकुल गरज लागत नाही. तुमची इच्छा असेल
तुम्ही साधा प्लेन देखील मुगाचा डोसा दह्यासोबत खाऊ शकता किंवा सॉस सोबत खाऊ शकता. तुम्हाला जसं वाटेल त्या टाईपमध्ये ह्या बॅटरमध्ये तुम्ही कसेही डोसे बनवू शकता. हा माझ्या लेकीसाठी आहे. मी माझ्यासाठी साधा सिंपल नो चीज घालता बनवणार आहे. तर आता आपण नाश्ता करून छानपैकी जाणार आहे ग्रोसरी शॉपिंग करायला. आता आपला हा डोसा पूर्ण रेडी होतच आहे. तुम्हाला दाखवते हा. किती सुंदर डोसा झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही ह्या टाईप मध्ये असं छानपैकी डोसा टाईप मध्ये आकार पण देऊ शकता तुम्हाला द्यायचा असेल तर. हे बघा किती सुंदर डोसा रेडी झालेला आहे आपला. आणि ह्याला तुम्ही ह्या टाईप मध्ये कट पण करू शकता. आता हा डोसा जाणार माझ्या लेकीला. वाव, दिस इज ऑसम डोसा. तुम्ही पण करून बघा. मी ह्या टाईप मध्ये माझ्यासाठी प्लेन बनवत आहे, बाजूला मिस्टरांसाठी ठेवला आहे कारण त्यांना पण चीज डोसा खायचा होता. तर मग माझ्याकडे 2 तवे आहेत, मग 2 तव्यात मी झटपट करते. तुम्ही हा दह्याबर म्हणजे चटणी कशावर पण तुम्ही सॉस बर खाऊ शकता. चला आम्ही चाललो आहे डीमार्टला ग्रोसरी शॉपिंग करायला. आमचे आहेत गाडी घेऊन. चला मग आपण आता तुम्हाला भेटू डीमार्टला. आम्ही तुम्हाला डीमार्ट मध्ये भेटणार आहे ग्रोसरी शॉपिंग करायला. आज मी गेली खरं डीमार्ट मध्ये ग्रोसरी शॉपिंग साठी, पण खरं सांगू का मला वाटलं होतं की आज छानसा व्हिडिओ बनवेल, तुम्हाला एक एक गोष्ट दाखवेल, ऑफर्स दाखवेल, पण मस्त पैकी शॉपिंग करेल. पण डीमार्ट मध्ये पोहोचल्यावर तिथली गर्दी पाहून माझा तर चांगलाच पोपट झाला. तुम्हाला काही सांगू, एवढी ऑफर होती की विचारू नका. म्हणून तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवता आलं नाही, मग पण काही छान ऑफर्स नक्की दाखवेल. ड्रायफ्रुट्स वरती सध्या ऑफर आहेत. 500 ग्रॅम ड्रायफ्रुट्स वरती 500 रुपयाला बदाम आहेत. नंतर मी गेली कडधान्य सेक्शन मध्ये. श्रावण महिना सुरू होता, पुढे गणपती पण जवळपास 2-2.5 महिने नॉनव्हेज खायचं नाही म्हणून कडधान्य भरपूर स्टॉक करून घेतला. मग आम्ही अशा प्रकारे डाळी, कडधान्य, ग्रोसरी, बाकी सगळं सामान घेतलं. शेवटी आमचं शॉपिंग पूर्ण झालं. आम्ही डीमार्ट मधून छान फॅमिली पॉपकॉर्न घेतलं, चीजवाला, ओन्ली 35 रुपीज मध्ये. मला एवढं आवडलं ना, खूप छान टेस्टी होतं. तुम्ही देखील गेलं तर नक्की ट्राय करा. खरं सांगू का, मला असं माझं बिल वाटलं की ऍटलीस्ट 7,000 पर्यंत होईल, पण जेव्हा बिल करायला गेली त्यावेळी माझं बिल झालं 10,000. पण ठीक आहे. पण नंतर विचार केला, सामानही भरपूर आलं होतं. आम्ही घरी 3 जण आहेत, जवळपास 2 महिन्याचा स्टॉकच भरला असं वाटलं. यामध्ये माझं जास्तीत जास्त कडधान्य, ड्रायफ्रुट्स, तूप, ऑइल, बाकीचे घरगुती सामानावरच माझे पैसे खर्च झाले. मी बिस्किट फक्त पार्लेजी घेतलं. अनहेल्दी गोष्टी काहीच घेतल्या नाही, सगळ्या प्रोटीन युक्तच आहार घेतलेला आहे. एवढं सामान पाहून माझं डोकंच चालत नव्हतं. आता हे सगळं कसं पॅक करायचं, कुठल्या डब्यात काय भरायचं हेच विचार करत बसले. मग शेवटी सगळे डब्बे बाहेर काढले आणि वेळ कमी असल्यामुळे पटकन सगळं सामान नीट पॅक करून ठेवलं. त्यानंतर सगळ्यासाठी पटकन मस्तपैकी पुलाव भात बनवला, सोबत कोशिंबीर, पापड आणि थोडंसं लोणचं. मग काय सगळ्या फॅमिली सोबत गप्पा मारत हसत खेळत आम्ही मस्तपैकी एन्जॉय केला. आणि माझ्या मुलीचा उद्यापासून पेपर चालू होणार आहे, त्यामुळे तिला थोडासा अभ्यास घेतला. मी तिला कदाचित रोज पुरेसा वेळ देऊ शकत नसेल, पण परीक्षा म्हटलं की तिचा अभ्यास मी नक्कीच घेते. जर तुम्हाला माझे असे डेली रुटीन, वेट लॉस आणि फॅमिली ब्लॉग व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल लाईक, सबस्क्राईब नक्की करा. कशी वाटली डीमार्टची ग्रोसरी शॉपिंग? पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ मध्ये. बाय. श्री स्वामी